ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. तर भविष्यात पण आपले ETFमध्ये चांगल्या प्रकारचे रिटर्न बनू शकतात का? असा प्रश्न नेहमी प्रत्येकाला पडत असतो. त्या अगोदर जर तुम्हाला ETF म्हणजे काय माहीत नसेल, तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ETFचा व्हिडिओ पण बघू शकतात. ETF काय असतात, ETF कशाप्रकारे काम करत असतात, त्याबद्दलची सविस्तर माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ पण नक्की बघू शकता. त्याचे 2 इंडेक्स जर आपण बघितले आपले, ते म्हणजे एक निफ्टी 50 आणि सेन्सेक्स. जेव्हा निफ्टीची निर्मिती झालेली होती तेव्हा तिची बेस व्हॅल्यू होती 1000च्या आसपास आणि ती व्हॅल्यू आपल्याला दिसते आता 20,000च्या आसपास. तसंच सेन्सेक्सची जेव्हा निर्मिती झाली त्याची बेस व्हॅल्यू होती 100 आणि आता आपल्याला तो दिसतोय 66,000वरती. म्हणजे भूतकाळातील विचार जर आपण केला तर सेन्सेक्स आणि निफ्टीने चांगल्या प्रकारचे रिटर्न आपल्याला जनरेट करून दिलेले आहे. 2020 सालामध्ये कोविडमध्ये पण खूप मोठ्या प्रकारचा क्रॅश मार्केटमध्ये आलेला होता. मार्केट खूप खाली होतं, पण त्यानंतर मार्केट सावरलं पण. जर तुमची गुंतवणूक केलेली असते ETFमध्ये, समजा तुम्ही जर निफ्टी 20 बाय केलेले असते, तुम्ही होल्ड केलेले असते, तर मार्केटने खूप चांगल्या प्रकारचा डिप मारलेला होता. पण त्यानंतर तशीच उसळी पण घेतलेली होती. म्हणजे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे रिटर्न मार्केटने दिलेले होते. आता ETF वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आपले 2 महत्त्वाचे इंडायसेस, एक म्हणजे निफ्टी, एक म्हणजे सेन्सेक्स. त्यामध्ये असणारे ETF जे असतात निफ्टी 20, सेन्सेक्स 20, तसंच काही सेक्टरियल पण असतात. सेक्टरल म्हणजे IT 20 झालं. त्यानंतर आपण ऑटो बीज बघत असतो, PSU बँक बीज बघत असतो, फार्मा बीज बघत असतो. असे सेक्टरल ETF पण असतात. तर त्यांच्यामध्ये पण तुम्ही गुंतवणूक करू शकता. म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ जो असणार ETFचा तो डायव्हर्सिफाय असला पाहिजे. तुम्ही त्यामध्ये लमसम पद्धतीने पण गुंतवणूक करू शकतात किंवा SIP द्वारे पण गुंतवणूक करू शकतात. जसं आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतो. आता ETF आणि म्युच्युअल फंड जे असतात त्यांच्यामध्ये थोडाफार फरक आपल्याला जाणवतो. तो म्हणजे कॉस्टचा. जेव्हा पण तुम्ही म्युच्युअल फंडचे युनिट बाय करत असतात, म्युच्युअल फंडचा एक्सपेन्स रेशो तुम्हाला थोडा जास्त दिसणार. पण जेव्हा तुम्ही ETF मध्ये गुंतवणूक करत असतात, ETF मध्ये एक्सपेन्स रेशो फार कमी असतो. म्हणजे नाहीच्या बरोबर असतो. त्यामुळे तुमचे भविष्यात मिळणारे रिटर्न तुम्हाला जास्त मिळू शकतात. त्यानंतर जेव्हा तुम्ही ETF मध्ये गुंतवणूक केलेली असते, तुम्हाला वाटतंय आजच्या दिवशी मी ETF बाय केले, तुम्ही त्या ETFला आजच्याच दिवशी सेल पण करू शकतात. पण म्युच्युअल फंडच्या बाबतीत तसं नसतं. तुम्ही जर म्युच्युअल फंडचे युनिट आजच्या दिवशी बाय केले, तर ते तुम्हाला ताबडतोब मिळत नाही. जेव्हा आपलं मार्केट बंद होत असतं, रात्री 9 वाजता तुम्हाला त्या NAV नुसार तुम्हाला युनिट जे असतात दिले जात असतात. ठीक आहे, हा थोडासा डिफरन्स म्युच्युअल फंड आणि ETF मध्ये असतो. त्यामुळे ETF मध्ये जरी तुम्ही गुंतवणूक केली तर भविष्यात नक्कीच तुम्हाला चांगला परतावा ETFच्या माध्यमातून मिळू शकतो. तुम्ही ट्रेडिंग करून पण किंवा गुंतवणूक करून पण चांगल्या प्रकारचे रिटर्न ETF मध्ये मिळू शकतात. पण काही गोष्टींचा हिस्टॉरिकल डाटा बघत असतो. मागे काय घडलेलं होतं ते बघून आपण भविष्याचा विचार करत असतो की एखादा इंडेक्स आहे भविष्यात तो अजून किती रिटर्न देऊ शकतो. त्या गोष्टींचा अभ्यास आपण करत असतो आणि त्यावरून एक अनुमान लावतो की आपल्याला नक्की भविष्यात पण एवढाच परतावा किंवा थोडा जास्त पण मिळू शकतो किंवा कमी मिळू शकतो. पण त्याच बरोबरीमध्ये आपल्याला एक चांगला परतावा या ETF मध्ये मिळू शकतो. तर आपण जाऊया आता लॅपटॉपच्या नॉर्मल स्क्रीनवरती. तर तुम्हाला समोर दिसत असेल या ठिकाणी निफ्टी 50चा लाईन चार्ट. आता इथे लाईन चार्टवरती तुम्हाला दिसेल 2020 साली क्रॅश आलेला होता. मार्केट बघा कसं वरती गेलेलं होतं. त्यानंतर 2008 सालामध्ये पण इथे क्रॅश आलेला होता. मार्केट बघा कंटिन्युअसली वरती जाताना दिसतंय तुम्हाला. मार्केट कुठेही वीक नाही. ठीक आहे, म्हणजे कोणत्याही लेवलला जर तुम्ही आपल्या निफ्टी 50 इंडेक्समध्ये पण गुंतवणूक केली असती ETFद्वारे, म्हणजे आपण जर निफ्टी 20 बाय केले असते, तर आपल्याला नक्कीच परतावा त्यामध्ये मिळाला असता आणि चांगल्या प्रकारचे रिटर्न पण आपले त्या ठिकाणी जनरेट झाले असते. आता तुम्हाला दिसेल ह्या ठिकाणी बघा, आपण जर 1 वर्षाचा विचार केला तर 1 वर्षामध्ये निफ्टीने रिटर्न किती दिले आपल्याला 8.66%. 5 वर्षांमध्ये रिटर्न बघा 81% आणि आत्तापर्यंत म्हणजे जेव्हापासून निफ्टी 50 हा इंडेक्स आलेला, जेव्हापासून निफ्टी 50 इंडेक्सची निर्मिती झाली तेव्हापासून या इंडेक्सने रिटर्न किती दिले आपल्याला 2115% रिटर्न दिले. म्हणजे आपण जर सुरुवातीपासूनच जर ETFमध्ये गुंतवणूक करत गेलो असतो, म्हणजे जर आपण निफ्टी 20मध्ये गुंतवणूक केली असती तर आपला पण परतावा एवढाच असता. आपल्याला मिळणारे रिटर्न पण जवळजवळ एवढेच असते. कारण की एक ETF जो असतो तो एका इंडेक्सला फॉलो करत असतो. एक इंडेक्सला तो फॉलो करत असतो. जर तुमचा इंडेक्स वरती जातोय तर तुमचा ETF पण नक्की वरती जाणारच. मग आपण जर या ठिकाणी मार्केटच्या उतार चढावाचा फायदा घेतला, आपण प्रत्येक वेळेला यामध्ये जर गुंतवणूक करत गेलो, आपला पैसा जर आपण निफ्टी 20मध्ये लावला, निफ्टी 20 कारण की जर तुम्हाला वाटतंय की आपला आपला सर्वात मोठा इंडेक्स म्हटला की निफ्टी 50 असतो. मग मला ETF बाय करायचे आहे जेणेकरून भविष्यामध्ये माझे चांगले रिटर्न बनतील. मी निफ्टी 50चा मागचा चार्ट पण बघितला की निफ्टी 50मध्ये इथे क्रॅशेस पण आले, पण त्यानंतर चांगल्या प्रकारचे बाईंग होताना पण आपल्याला याच्यामध्ये दिसली. आणि तसंच भविष्यामध्ये पण होऊ शकतं. हे बघा, तुमची निफ्टी जर आता चाललेली 20,000वरती, तर येणाऱ्या 10-15 वर्षांमध्ये तुम्हाला वरच्याच लेवलला दिसणार ती. कारण की
आपण मागचा डाटा बघितला, ठीक आहे, काय झालेलं होतं मार्केटमध्ये. निफ्टी 50ची बेस व्हॅल्यू होती 1000, ही होती बेस व्हॅल्यू. आणि ही व्हॅल्यू आता तुम्हाला किती दिसते, 1000ची जवळजवळ आता 20,000पर्यंत गेली. म्हणजे याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसली. मार्केटमध्ये क्रॅश पण आले, मोठमोठे क्रॅश पण आले, तशीच मार्केटने उसळी पण घेतली. मग आपण जर इथे ETF द्वारे गुंतवणूक करत गेलो, एका इंडेक्सला आपल्याला कव्हर करायचं, आपण एका स्टॉकमध्ये गुंतवणूक करत नाही आहे. जर तुम्ही एक स्टॉक बाय केला, समजा कोणती कंपनी घ्या, तुम्ही विप्रोमध्ये बाईंग केली, म्हणजे विप्रोचे स्टॉक खरेदी केले, किंवा तुम्ही इन्फोसिसचे स्टॉक खरेदी केले, किंवा तुम्ही BPCLचे स्टॉक खरेदी केले, तर हे बघा निफ्टी 50मधील कोणत्या कंपनीचे रिझल्ट खराब येतील, कोणत्या कंपनीवरती जास्त कर्ज येऊ शकतं, भविष्यामध्ये तिचा परफॉर्मन्स कमी होऊ शकतो, तिथे तुम्हाला लॉस होण्याचे चान्सेस पण जास्त असू शकतात. तिथे पर्टिक्युलर एका स्टॉकमध्ये तुम्हाला लॉस होऊ शकतो, तर तो भविष्यामध्ये स्टॉक जो असतो ना, तो लॉसमध्ये जाऊ शकतो. त्या ठिकाणी गॅरंटी नाही की तुमचे भविष्यात पण रिटर्न बनू शकतात. पण ETF तसं होऊ शकत नाही, कारण की निफ्टी इंडेक्स जो असतो तो 50 स्टॉकचा एक पोर्टफोलिओ असतो, त्याच्यामध्ये असतात 50 स्टॉक. मग निफ्टी 50मधून काही स्टॉक जे असतात ते बाहेर पण काढले जात असतात, नवीन स्टॉक पण येत असतात. म्हणजे एखाद्या कंपनीचा परफॉर्मन्स कमी झाला तर तो स्टॉक जो असतो तो निफ्टी 50 इंडेक्समधून बाहेर पडतो, दुसरी कंपनी जी असते ती निफ्टी 50चा भाग बनत असते. त्यामुळे मग आपल्याला इथे भीती नसते. त्यामुळे आपले चांगले रिटर्न इथे भविष्यात बनणार आहेत ETF. मग तुम्ही जर टप्प्याटप्प्यांमध्ये निफ्टी बीज जर बाय करत गेले तर तुम्हाला भविष्यात पण चांगल्या प्रकारचे रिटर्न बनतीलच. हे निफ्टी बीजचं झालं. सेन्सेक्स आहे तसं आपला महत्त्वाचा इंडेक्स जो आहे, जो मोठा इंडेक्स आहे सेन्सेक्स नावाचा, त्याच्यामध्ये पण रिटर्न बनतील तुमचे. निफ्टी बँक नावाचा इंडेक्स आहे, बँकिंग सेक्टरचा पूर्ण एक इंडेक्स म्हणजे निफ्टी बँक असतो. आपल्याला माहिती आहे आपलं बँकिंग सेक्टर मजबूत आहे, आपल्याला भविष्यात वाटतं आहे त्याच्यामध्ये ग्रोथ होणारच आहे. एखादी कंपनी खराब होईल, पूर्ण इंडेक्स तर खराब होऊ शकत नाही. एखादी कंपनी खराब झाली तर ती चेंज होऊ शकते, ती बाहेर पडू शकते, दुसरी कंपनी येणार त्याच्या जागेवरती. तिथे ग्रोथची जास्त संभावना असते, तिथे ग्रोथ होऊ शकते. मग आपण एक पर्टिक्युलर स्टॉक खरेदी न करता ETF जरी गुंतवणूक केली तर तिथे नक्कीच आपल्याला परतावा मिळत असतो. आता निफ्टी 50च्या बाबतीत बघा, निफ्टी 50चा CAGR जर आपण बघितला, कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट जर बघितली तर ती खूप चांगली आहे. एका बँकेपेक्षा चांगलं रिटर्न तुम्हाला ती देऊन जाते. म्हणजे तुम्ही जर बँकमध्ये FD केली, FDची तुलना जर तुम्ही निफ्टी 50सोबत जर केली, समजा तुमच्याजवळ 1 लाख रुपयांची रक्कम होती आणि तुम्ही बँकेमध्ये FD केली त्याची, आणि तुम्हाला रिटर्न मिळाले 5%चे. 5%पेक्षा जास्त रिटर्न तुम्हाला मिळणार नाही, बँक तुम्हाला फक्त 5%च देणार. निफ्टी 50चा आत्तापर्यंत रिटर्न जर आपण बघितले, ॲन्युअल रिटर्न आपण त्याला म्हणू शकतो, ॲन्युअल रिटर्न, तर ते किती टक्क्यांचे होते, तर निफ्टी 50मध्ये पण आपल्याला 12% ते 13% रिटर्न ॲन्युअली मिळत असतात. जेव्हापासून निफ्टीची निर्मिती झाली तेव्हापासून जर निफ्टीचे आपण रिटर्न जर बघितले तर ते ॲन्युअली किती म्हणू शकतो आपण त्याला, 12 ते 13% रिटर्न. एवढे रिटर्न आपल्याला मिळत आहेत तर ते सफिशियंट असतात. एक बँकमध्ये जेव्हा तुम्ही FD करताय तुम्हाला 5% रिटर्न मिळत आहे, आणि निफ्टी 50मध्ये जेव्हा गुंतवणूक करताय तुम्हाला 12 ते 13% रिटर्न मिळत आहे. म्हणजे काय, तुमचा पैसा इथे बनणारच. तुम्ही जर निफ्टी बीज बाय केले, निफ्टी बीज हा ETF जर तुम्ही बाय केला तर भविष्यात पण तुमचे एवढे रिटर्न मिळणारच तुम्हाला. एखाद्या वर्ष असं होऊ शकतं की निगेटिव्ह रिटर्न मिळतील, दुसऱ्या वर्षामध्ये जेव्हा मार्केट उसळी घेत असतं तुम्हाला जे निगेटिव्ह 10% रिटर्न दिसत आहे ते तुम्हाला +20% पण दिसू शकतात. तिथे परतावा तुम्हाला मिळणारच असतो. आपण कोरोनामध्ये बघितलंच, कोरोना काळामध्ये आपण बघितलंच निफ्टी कोणत्या लेवलवरती होती, 7,500वरती आलेली होती, 7 ते 7,500ची लेवल. आणि नंतर बघा आत्ता 20,000चा ऑल टाईम हाय निफ्टीने गाठलेला आहे, 20,200च्या आसपास. मग बघा रिटर्न किती जास्त मिळाले आपल्याला. म्हणजे मार्केटमध्ये क्रॅश पण आला, तशीच उसळी पण इथे मार्केटने घेतलेली होती. त्यामुळे आपण ETF जर गुंतवणूक केली तर नक्कीच आपल्याला इथे चांगला परतावा पण भविष्यात मिळू शकतो. खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असतो की मी बँकमध्ये FD करू की निफ्टी 50मध्ये गुंतवणूक करू. निफ्टी 50मध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपण निफ्टी बीज बाय केले पाहिजे. मग हे चांगल्या प्रकारचं साधन आहे की ते भविष्यात पण तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिटर्न जनरेट करून देऊ शकतं. असे अनेक प्रकारचे ETF असतात, सेक्टरल ETF असतात, त्यानंतर कमोडिटीचे ETF असतात, त्यामध्ये पण तुम्ही गुंतवणूक करून चांगला परतावा भविष्यात मिळवू शकतात. तुमच्या पोर्टफोलिओला तुम्ही डायव्हर्सिफाय करू शकतात. एक वेळेला आपण निफ्टी बीजचे पण रिटर्न बघूया की निफ्टी बीज जेव्हापासून लॉन्च झालं तर त्याने किती चांगल्या प्रकारचे रिटर्न आपल्याला जनरेट करून दिले. 1 वर्षांचे रिटर्न जर आपण बघितले निफ्टी बीजचे 9.80%चे,
आता निफ्टी 20 तुम्हाला दिसते 218 वरती. जेव्हा निफ्टी 20 लॉन्च झालेला होता तेव्हा त्याची किंमत होती ₹10 फक्त. आता दिसते तुम्हाला ₹218. 5 वर्षांमध्ये रिटर्न बघा 92% रिटर्न. आणि मॅक्सिमम हा ETF जेव्हा लॉन्च झाला तेव्हापासून आत्तापर्यंतचे रिटर्न जर आपण बघितले ते 19% रिटर्न. कोणतं असं ठिकाण आहे की तुम्ही जर एवढा पैसा गुंतवला असता आणि तुम्हाला एवढे चांगले रिटर्न मिळाले असते? तुम्ही बँकमध्ये FD केलेली असती, बँकमध्ये समजा तुम्ही FD केलेली असती, पोस्टमध्ये FD केलेली असती, तर एवढे रिटर्न तुम्हाला मिळाले असते का? नसते मिळाले. पण आपण जर निफ्टी 20मध्ये गुंतवणूक केली असती तर आत्तापर्यंत आपल्याला म्हणजे आपण जर बघितलं निफ्टी 20 लॉन्च झालेलं होतं 2001 सालामध्ये. 2001 सालामध्ये निफ्टी 20 लॉन्च झालेलं होतं आणि तेव्हापासून आत्तापर्यंतचे रिटर्न जर आपण बघितले म्हणजे जवळजवळ आपण म्हणू शकतो की 22 ते 23 वर्ष झाले. टोटल रिटर्न जर बघितले निफ्टी 20चे ते होते 19%. मग असे कोणत्या ठिकाणी तुम्हाला रिटर्न मिळाले असते एवढे टक्क्यांचे? नसते मिळाले. पण निफ्टी 20मध्ये जर गुंतवणूक तेव्हापासून झालेली असते तर हे रिटर्न आपल्याला मिळालेले असते किंवा भविष्यात पण एवढे मिळू शकते. आपण मागचा काही डाटा बघत असतो त्यानुसार अंदाज लावत असतो. आता तेवढेच मिळतील असं पण नाही. तुम्हाला दिसतंय की 23 वर्षांमध्ये 19% मिळाले. ते थोडेफार कमी पण होऊ शकतात, थोडे जास्त पण मिळू शकतात, पण ग्रोथ आहे. आपलं इंडियन मार्केट काय आहे याच्यामध्ये ग्रोथ होताना आपल्याला दिसते. त्यामुळे इथे जर आपण ETFमध्ये गुंतवणूक केली, कोणताही ETF असू द्या, त्यामध्ये नक्कीच आपल्याला परतावा चांगला मिळू शकतो आणि भविष्यात चांगल्या प्रकारचे रिटर्न पण आपल्याला मिळू शकतात. तुम्ही कोणत्या इंडेक्समध्ये गुंतवणूक करू शकतात? तुम्हाला वाटतं आहे की भविष्यामध्ये चांगला परफॉर्मन्स त्याचा असू शकतो, त्यामध्ये चांगल्या प्रकारची ग्रोथ होऊ शकते, अशा ETFमध्ये तुम्ही बाईंग पण करू शकतात. जसं IT सेक्टर तुम्हाला माहिती आहे भविष्य खूप चांगलं आहे ITचं. मग IT बीज नावाचा ETF जो असतो त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. किंवा तुम्हाला वाटतं आहे PSU बँकिंग सेक्टर आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारची ग्रोथ होऊ शकते भविष्यामध्ये पण, मग तुम्ही PSU बँक बीज नावाचा ETF जो असतो त्याला बाय करू शकतात. किंवा तुम्हाला वाटतं आहे गव्हर्नमेंटच्या कंपन्या भविष्यामध्ये चांगला परफॉर्मन्स करू शकतात, मग तुम्ही CPSE नावाचा जो ETF असतो त्याला बाय करू शकतात. भविष्यात त्यामध्ये पण तुमचे चांगल्या प्रकारचे रिटर्नही मिळू शकतात. किंवा तुम्हाला वाटतं आहे की कमोडिटी ETF आहे, मला भविष्यात चांगलं वाटतं आहे, गोल्ड आणि सिल्वरचे भाव मी बघतो आहे प्रत्येक वर्षाला वरती जात असतात. मागचा काही काळ जर आपण बघितला गोल्ड सिल्वरचे भाव वाढतच जात आहे, ते कमी होत नाही आहे. मग तुम्ही गोल्ड बीज बाय करू शकतात, सिल्वर बीज बाय करू शकतात. त्यांचे ETF असतात, ETF तुम्ही बाय करू शकतात. फिजिकल गोल्ड आणि सिल्वर बाय करण्यापेक्षा तुम्ही ETFमध्ये जरी गुंतवणूक केली तर नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये चांगला परतावा मिळू शकतो. त्यामुळे ETFमध्ये केलेली गुंतवणूक जी असते ना केव्हा पण चांगली असते. ETFमध्ये आपला पैसा पण सुरक्षित असतो, आपल्या पैशांना धोका नसतो, कारण की आपण पर्टिक्युलर एका स्टॉकमध्ये गुंतवणूक करत नाही आहे. आपण जो पोर्टफोलिओ असतो, एक इंडेक्स असतो, त्या इंडेक्समध्ये पैसा लावतो ETFच्या माध्यमातून. त्यामुळे आपल्याला तिथे भीती नसते. तर तुम्हाला आता चांगल्या प्रकारे समजलेलं असेल की ETFमध्ये आपण कशा प्रकारचे चांगले रिटर्न भविष्यात जनरेट करू शकतो आणि कसा चांगला सुरक्षित परतावा आपल्याला भविष्यामध्ये ETFद्वारे मिळू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजलेल्या असतील. व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपली प्रत्येक सामान्य व्यक्ती जी आहे तिला पण समजेल की ETFद्वारे पण आपण चांगल्या प्रकारचे रिटर्न भविष्यात मिळू शकतो, चांगला परतावा आपल्याला ETFद्वारे पण मिळू शकतो. त्यामुळे व्हिडिओला पण जास्तीत जास्त शेअर करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.